बाप रे, केवढा हा उन्हाळा, आणि या उन्हाळ्यामध्ये मला सनस्क्रीन तर घ्यायचंच आहे, पण मला समजत नाही आहे की सनस्क्रीन नेमकं कोणतं घ्यावं, सनस्क्रीन यूज कसं करायचं, कधी वापरायचं, कसं वापरायचं, हे तर मला काहीच माहीत नाही. तर थांबा, सनस्क्रीनबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, अजिबात वेळ वाया न घालवता, कारण ऊन जास्त पडतं आहे ना, तर चला व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये जर तुमच्याकडे सनस्क्रीन नसेल तर ही खूप मोठी चूक करताय तुम्ही. कारण सनस्क्रीन आपल्याला आवश्यक आहे, आपल्या स्किनला लावणं गरजेचं आहे. तर ते का आहे, ते लावायचं कसं, कधी लावायचं, त्याची योग्य पद्धत काय आहे, ते लावताना अगोदर काय लावायचं, नंतर काय लावायचं, या संपूर्ण गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला थोडाही जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि बेल आयकनसुद्धा दाबायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण बघणार आहोत की सनस्क्रीन का लावायचं, असं काय आहे या सनस्क्रीनमध्ये की जे आपल्याला लावणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, सनस्क्रीनमध्ये असतं SPF, म्हणजेच सन प्रोटेक्टिंग फॅक्टर, जे आपल्याला सूर्याच्या उष्णतेमधून, म्हणजेच सूर्यापासून जे UV रेज असतात तर त्यांच्या दाहापासून, उष्णतेपासून ज्या आपल्या त्वचेची टॅनिंग होते ते कमी करण्याचं काम, ते रोखण्याचं काम सनस्क्रीन करत असतं. आणि त्यामुळे आपल्या शरीराला किंवा आपल्या चेहऱ्याला जे सनबर्न्स होतात किंवा सुरकुत्या येण्याचं प्रमाण जे वाढतं ते कमी प्रमाणात होत असतं किंवा त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळत असतं. तर ठीक आहे, याच्यामुळे सनस्क्रीन वापरणं हे गरजेचं आहे. आता मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की ज्या मैत्रिणी असतात तर त्या डायरेक्ट सनस्क्रीन अप्लाय करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, एकदम असा पॅच तयार होतो किंवा शरीरावरती आपण डायरेक्ट सनस्क्रीन जर यूज केलं तर ते अगदी असं असं पांढरट थर सोडत असतं आणि त्याच्यामुळे कोणाला कोणाला सनस्क्रीन सूटसुद्धा होत नाही. ठीक आहे, तर डायरेक्ट सनस्क्रीन बिलकुल अप्लाय करायचं नाही चेहऱ्याला. त्यासाठी जर तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचं असेल तर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे, त्याच्यानंतर कोरडा करायचा आहे, तुम्ही त्याच्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही लावायचं आहे सनस्क्रीन. याच्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो व्यवस्थितपणे ते सनस्क्रीन त्याच्यामध्ये मुरेल आणि जे बेनिफिट्स आहे सनस्क्रीनचे ते तुम्हाला मिळतील, ना की तुम्हाला हार्मफुल इफेक्ट होईल. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, इथे तिसरा पॉईंट येतो की सनस्क्रीन किती प्रमाणात लावायचं. ठीक आहे, जसं आपण मॉइश्चरायझर थोडंसं हातावरती घेतो आणि ते डॉट डॉट पद्धतीने लावतो. ठीक आहे, तर तसं सनस्क्रीन अजिबात लावायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे सनस्क्रीनचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळणारच नाहीत. ठीक आहे, तर त्याची योग्य पद्धत आहे 2 थंब रूल, म्हणजे 2 बोटांचा नियम. आता तो कसा मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे हे वॅसलिनचं सनस्क्रीन आहे, तर ते लावायचं कसं मी तुम्हाला दाखवते. 2 फिंगर रूल म्हणजे काय, तर आपल्या हाताची 2 बोटं घ्यायची आहेत. ठीक आहे, तुम्ही जेही सनस्क्रीन यूज करत असाल ते घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने 2 लाईन्स आपल्या संपूर्ण बोटापर्यंत ओढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, हे बघा. बघा, या 2 लाईन्स मी इथे अशा ओढून घेतलेल्या आहेत सुरुवातीपासून टोकापर्यंत. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेवढी क्वांटिटी आहे तेवढी क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याला पुरेशी आहे आणि मानेला सुद्धा पुरेशी आहे. ठीक आहे, तर ते घ्यायचं आणि असं डॉट 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 सुरुवातीला चेहऱ्याला लावायचं, मानेला लावायचं आणि व्यवस्थित हलक्या हाताने ते संपूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं. ठीक आहे, तर ही झाली सनस्क्रीन किती प्रमाणात लावण्याची पद्धत. आणि हो, सनस्क्रीन लावताना असं जोरजोरात किंवा एकदम असं जोरात घासायचं नाही आहे किंवा एकदम असं फास्ट लावायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने ते स्किनला लावायचं आहे, हळूवार लावायचं आहे आणि डॅब डॅब मोशनमध्ये सनस्क्रीन आपल्या चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मैत्रिणींनो,
कधी कधी आपण काय चूक करतो, आपल्याला जेव्हाही बाहेर जायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, सनस्क्रीन घेतो, लावतो आणि मग बाहेर जातो. आणि मग आपण विचार करतो की मी तर सनस्क्रीन यूज करते आहे, पण मला टॅनिंग का होत आहे. ठीक आहे, तर तसं बिलकुल करायचं नाही आहे. सनस्क्रीन जर तुम्हाला लावायचं असेल, तुम्हाला जर बाहेर जायचं असेल, तर त्याच्या कमीत कमी 15 ते 20 मिनिट अगोदर तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर पडायचं आहे. राहिली मेकअपची गोष्ट, तर ज्यावेळेस तुम्ही मेकअप करता त्यावेळेस तुम्ही 1 ते 2 मिनिट अगोदर सनस्क्रीन अप्लाय करू शकता. स्किन केअरमध्ये ते येतं आणि त्याच्यानंतर तुम्ही मेकअपला सुरू करू शकता. ठीक आहे. मैत्रिणींनो, सनस्क्रीन हे नेहमी आपण बाहेर जाताना यूज करतो, तसंच मेकअप करताना यूज करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा ढगाळ वातावरण असेल तेव्हासुद्धा आपल्याला सनस्क्रीन यूज करायचं आहे, कारण त्याच्यातसुद्धा UV रेज असतात. ठीक आहे. किंवा जर तुम्ही घरात जरी असणार त्यावेळेससुद्धा आपल्याला सनस्क्रीनचा वापर थोड्या प्रमाणात करायचा आहे, कारण कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही कम्प्युटरवर बसतात, मोबाईलजवळ बसतात, हे जे लाईटमधून सुद्धा एक प्रकारची किरणं बाहेर निघत असतात आणि ती आपल्या स्किनला डॅमेज करत असतात. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा घरी असतो त्यावेळेस अगदी कमी प्रमाणात का होईना सनस्क्रीन आपल्याला यूज करायचा आहे. आता मैत्रिणींनो, नेक्स्ट पॉईंट आहे की जेव्हा आपण सनस्क्रीन यूज करतो त्यावेळेस काही काही ज्या सनस्क्रीन असतात ना, तर त्या पांढरा थर सोडतात. तर अजिबात असं वाटून घ्यायचं नाही की अरे ही सनस्क्रीन खराब आहे किंवा मला सूट होत नाही का. तर असं बिलकुल नसतं. काही काही ज्या सनस्क्रीन असतात तर त्या पांढरा थर सोडतात, तर त्याला अजिबात घाबरायचं नाही आहे. तर काही ज्या सनस्क्रीन असतात तर त्या नॉर्मली तसंच बिहेव करतात, पण तरी पण आपल्याला सनस्क्रीन लावल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 मिनिट वेट करायचं आहे, जेणेकरून ते संपूर्ण चेहऱ्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेन पॉईंट, सनस्क्रीन कशी निवडायची, कोणत्या स्किन टाईपनुसार निवडायची. ठीक आहे. म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल त्यानुसार निवडा, जर तुमची ड्राय स्किन असेल त्यानुसार वेगळं तुम्हाला सनस्क्रीन निवडावं लागेल. आता ऑइली स्किनसाठी जेल बेस किंवा मॅट फिनिश सनस्क्रीन तुम्ही यूज करा. जर तुमची ड्राय स्किन असेल मैत्रिणींनो, तर तुम्हाला क्रीम बेस सनस्क्रीन यूज करावं लागेल. तसंच जे काही मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात, जेणेकरून तुमच्या स्किनला मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळेल आणि तुमची स्किन जी आहे ती छान मॉइश्चराईज आणि हायड्रेटेड राहील. नेक्स्ट पॉईंट आहे की सनस्क्रीन निवडताना जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यावरती SPF30 लिहिलं असतं, SPF50 लिहिलेलं असतं. तर याचा अर्थ नेमका काय, तर SPF30 म्हणजे तुम्हाला सनबर्नपासून, तसंच उष्णता किंवा सूर्याच्या उष्णतेपासून, UV रेजपासून तुम्हाला कमीत कमी 97% प्रोटेक्शन मिळेल. ठीक आहे. जर तुम्ही SPF50 यूज करत असणार तर मग याचा अर्थ काय, तुम्हाला सनबर्न किंवा UV रेजपासून 98% प्रोटेक्शन मिळेल. आता सनस्क्रीनबद्दल संपूर्ण माहिती तर सांगितली, तर तुम्ही म्हणाल आता सनस्क्रीन कोणता यूज करायचा तेही सांगून दे. तर चला, या आहेत 2 सनस्क्रीन. ही आहे वॅसलीनची ग्लुटाहायड्रा सनस्क्रीन, याच्यामध्ये आहे SPF50. तसंच ही आहे लॅक्मेची 9 to 5 सनस्क्रीन, तर याच्यामध्ये सुद्धा SPF50 आहे. ठीक आहे. तर ही जी सनस्क्रीन आहे ही थोडी मॅट आहे, तर ही तुम्ही ऑइली स्किनसाठी यूज करू शकता. आणि ही जी सनस्क्रीन आहे वॅसलीनची, तर ती तुम्ही ड्राय स्किन तुमची असेल तर तुम्ही यूज करू शकता. तर आय होप सनस्क्रीनबद्दल तुमचे जे सगळे डाऊट्स आहेत, सगळे ज्या शंका कुशंका आहेत त्या सगळ्या क्लिअर झाल्या असतील आणि तुम्ही सरते शेवटी तुम्हाला कळलं असेल की आपल्याला नक्की कोणती सनस्क्रीन निवडायची आहे. तुम्ही आता कोणती सनस्क्रीन घेणार आहात किंवा तुम्ही सध्या कोणतं सनस्क्रीन यूज करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल मला नक्की कमेंट करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.